महोदय, चला देतो. विकास ठाकरे. अध्यक्ष महोदय, एजी इन्वायरो कंपनी देतो. ही नागपुरात कचरा संकलनाचं काम करते. स्पेसिफिक विचारा, बाकी काय हो, स्पेसिफिकच विचारतो. या कंपनीच्या एका कामगाराचा मृत्यू झाला हा प्रश्न होते, परंतु या एजी इन्वायरी कंपनीचं कंत्राट अशाच कारणाने रद्द करावं म्हणून नागपूर महानगरपालिकेमध्ये देशाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब, आपले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, तेव्हा प्रवीण दटकेजी होते, कृष्णा खोपडेजी होते, सगळे लोक आम्ही तिथे होतो. आणि त्यावेळेस निर्णय झाला होता की यांचं कंत्राट अशाच कारणावरनं रद्द करा, कारण की कामगारांचे मृत्यू, नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी डम्पिंग यार्ड बनवणं, रेसिडेन्शियल एरियामध्ये कोणाचीही परवानगी न घेता जिथे ग्राउंड दिसेल, मोकळी जागा कॉर्पोरेशनची, तिथे कचऱ्याचं यार्ड बनवलं. आणि जर कचरा वजन करून त्याला पैसे मिळतात, त्या कचऱ्याचा वेस्ट मटेरियल टाकून वजन करून पैसे कमवले, असे अनेक आरोप. आणि त्या संदर्भात महानगरपालिकेत मिटिंग झाली होती आणि तेव्हा निर्णय घेण्यात आला होता की यांचा कंत्राट हा रद्द करावा. तर तेव्हापासून हा कंत्राट रद्द का झाला नाही आणि या अशा अनियमित असलेल्या दंड ठोठावलेल्या कंपनीचा कंत्राट शासन रद्द करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मर्यादित उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी जे विचारले त्याची माहिती घेऊन उत्तर द्या. चला, प्रवीण दटके. अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, मान्य विकास भाऊंनी जे सांगितलं त्या बैठकीत मान्य नितीनजी, देवेंजी, मान्य पालकमंत्री सगळे उपस्थित होते. मान्य आयुक्त अभिजित चौधरी उपस्थित होते. माननीय अतिरिक्त आयुक्त पंत मॅडम उपस्थित होत्या. आणि 5 वर्षाकरता कंत्राट दिलं होतं. 5 वर्ष संपले माननीय अध्यक्ष महोदय. आणि परत महानगरपालिकेत अविनाश ठाकरे म्हणून सभागृहाचे नेते होते, मी त्या सभागृहाचा सदस्य होतो. सभागृहाच्या नेत्यांनी समितीतनं हे कंत्राट तात्काळ रद्द करावं असा ठराव मंजूर केला माननीय अध्यक्ष महोदय. त्याच्यानंतर त्याच्यावर एक्सपर्ट ओपिनियन घेतलं झालं. हे सगळं झाल्यावर या दोन्हीही कंपनीनी जे मान्य भोंडेकर साहेबांनी म्हटलं, छळ मांडलाय, कुठलाही नियम निकष अटी शर्ती काही नाही. 2 दिवस आंदोलन केल्यावर 15 लाख अधिक 5 लाख रुपये मिळाले, किमान 1 कोटी रुपये मिळायला पाहिजे होते. आणि या कंपनीवर रोज, या एजी आणि बीव्हीजीवर रोज करोडो रुपयाचा दंड महानगरपालिका ठोकते आहे. पण माननीय कृष्णाभाऊ असतील, मोहनभाऊ असतील, विकासभाऊ असतील, त्या बैठकीत निर्णय झाला की हे टेंडर तात्काळ रद्द करावं आणि तात्काळ रद्द करून एक झोनशहा हे टेंडर काढावं असा आदेश माननीय केंद्रीय मंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री यांनी दिला. माझा एकच प्रश्न आहे की जे कंत्राट 5 वर्षाकरता देण्यात आलं होतं ते 5 वर्ष संपल्यानंतर महानगरपालिकेने का कंटिन्यू केलं? प्रशासक महोदय होते, त्यांनी का, जर स्टँडिंग कमिटीला अधिकार नव्हता द्यायचा तर का ते कंत्राट आपण कंटिन्यू केलं? आणि हे कंत्राट आपण या दोन्ही कंपन्यांचं कंत्राट आपण आज या सभागृहात रद्द करणार आहोत का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, प्रश्नाच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय मी उत्तर दिलेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, आपण 5 जणांची समिती पण गठीत केलेली आहे. अध्यक्ष महोदय, जे सदस्य विचारतायत ते या प्रश्नाच्या स्कोप बाहेरचं आहे, त्यामुळे त्याची माहिती घेऊन सांगण्यात येईल. कृष्णा खोपडे. चला, सन्मान्य मंत्री महोदया, सन्मान्य सर्व सदस्य, दोन्ही बाजूचे वारंवार ज्याचा उल्लेख करत आहेत की त्याला पुढे कॉन्ट्रॅक्ट रिन्यूअल करायचं नाही, असं असताना प्रशासकीय व्यवस्थेमध्ये प्रशासक असताना तो कॉन्ट्रॅक्ट पुन्हा रिन्यूअल करण्यात आला आहे, त्याच्या संदर्भात आपण निवेदन करा. थांबा, ते निवेदन करत आहेत त्या संदर्भात दोन्ही बाजूच्या सदस्यांची भावना बघा. अध्यक्ष महोदय, त्याचा कालावधी होता जो 2022ला 5 वर्षाचा पूर्ण झाला आणि त्यानंतर आपण परत 5 वर्ष वाढवलाय. अध्यक्ष महोदय, त्याचा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय काय तेव्हा अध्यक्ष महोदय झाला नव्हता. अध्यक्ष महोदय, मी सभागृहाच्या सदस्यांना ऐकून घ्या रे.
सभागृहाच्या सदस्यांना हेच सांगू इच्छिते की अध्यक्ष महोदय, आपण ह्या प्रसंगाच्या अनुषंगाने आपण तात्काळ समिती गठीत केली आणि याचा अहवाल घेतो. ह्याचा अहवाल आल्यानंतर आपण यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्याची पण कारवाई करू शकतो अध्यक्ष महोदय. त्यामुळे आपण ही समितीच त्याच्यासाठी गठीत केली की त्या समितीद्वारे आपण जे काय आहे त्याची चौकशी करू. चला पुढे चला. पुढे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 भास्कर जाधव. प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, हो पुढे जाऊया ना. नाही उत्तर दिलंय ना, समिती नेमली आहे. बचा. माननीय मंत्री महोदया, जे समिती नेमली आहे, ज्या समिती नेमली आहे, एकही वेळा मी मंत्री महोदया कुठलाही कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर त्याला एक्सटेन्शन 5 वर्षाचा दिला जात नाही महापालिकेमध्ये. त्यामुळे समिती जरी नेमली असेल तर समितीचा अहवाल 1 महिन्याचा आत आला पाहिजे आणि समितीचा अहवाल आल्यानंतर जी काही कारवाई योग्य असेल ती आपण करा अशी सूचना आहे. चला पुढे. हो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, पूर्ण नागपूर महापालिकेचा आहे. हा नाही अध्यक्ष महोदय, पूर्व नागपूरचं आमचं दुर्भाग्य आहे का भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये 800 ट्रक रोज कचरा येते. मी नरेंद्र बोंडेकर साहेबांचे अभिनंदन करतो का एका घटनेची त्यांनी प्रश्न उत्तर या ठिकाणी लावलेला आहे. चला पुढे जाऊया. मंत्री महोदयांनी जे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे अध्यक्ष महोदय, का त्या परिवाराच्या पत्नीला 15 लाख रुपये देण्यात आले, त्याच्या आईला 5 लाख रुपये देण्यात आले आणि त्यांच्या परिवारातल्या व्यक्तीला नोकरीसुद्धा त्या कंपनीने दिल्या असं मंत्री महोदयाचं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, याच्या अगोदर 4 महिने अगोदर 2 घटना झाल्या. 2 घटना BOGच्या कंपनीने एका लहान मुलाच्या ट्रकनी कचरा भरून येत होता, इल्लीगल काम होतं ते, आणि त्या कंपनीच्या ह्याच्यानं एका लहान मुलाचा मृत्यू झाला. महानगरपालिकेच्या कच्ची विसा मैदानामध्ये पाण्याच्या टाक्यामध्ये एक मुलगा त्या ठिकाणी मरण पावला. मागच्या वेळेस औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मी प्रश्न उचललेला होता, परंतु डिपार्टमेंटने महानगरपालिकेने थातरमुतर उत्तर दिलं. या परिवाराले आजपर्यंत अध्यक्ष महोदय, या परिवाराला आजपर्यंत कसल्याही प्रकारची मदत केली नाही. आजपर्यंत कसल्याही स्पेसिफिक प्रश्न विचारा. आता आज स्पेसिफिक प्रश्न विचारतो. विचारा ना मग. मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे का 4 महिन्या अगोदर झालेल्या 2 घटनेमध्ये महानगरपालिकेने त्यांना आर्थिक मदत केली आहे का? त्यांच्या परिवाराला नोकरी त्या ठिकाणी दिलेली आहे का? आणि विकास भाऊ आणि प्रवीणजींनी जो प्रश्न मांडला याला एकमतानं गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या बैठकीमध्ये एकमताने निर्णय झाला होता का या कंपनीला ब्लॅकलिस्ट करावं, यांना पुढचं काम देण्यात येऊ नये. अशा प्रकारच्या या BOG कंपनी आणि अन्य ज्या कंपन्या यामार्फत होत आहे, मंत्री महोदयाला माझी विनंती आहे का जसं स्पेसिफिक या परिवाराला त्यांनी मदत केलेली आहे तशी या परिवाराला मदत ते करणार आहात का? आणि महानगरपालिकेच्या बजेटमध्ये याची प्रोव्हिजन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कसल्याही प्रकारची प्रोव्हिजन राहत नाही आणि त्याच्यामुळे हा सगळं प्रकार त्या ठिकाणी घडतात. कोणाला आर्थिक मदत होत नाही, ही प्रोव्हिजन आपण करणार आहात? अध्यक्ष महोदय, जसे आपण निर्देश दिले तसे आपण चौकशी समितीचा अहवाल लगेच मागवून घेऊ आणि सदस्यांच्या त्याच्यामध्ये ज्या पण शंका आहेत त्या त्याच्याद्वारे मी उपलब्ध करू. चला प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 23,360. पुढे जाऊया. 1 महिन्याचा आज अहवाल येत आहे. नाही असं नका करू. प्लीज प्रवीणजी. नाही एक मिनिट. अहवाल आलाय असं म्हणताय ती हरकत आहे. अहवाल आलाय असं म्हणताय. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं असेल तर अहवाल आलाय त्यांना प्रश्नाचं वेगळं हे आहे. महोदय, अध्यक्ष महोदय, सत्ता पक्ष नेता अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेत सर्वपक्षीय समिती होती. त्यात अधिकारी होते, त्यात माननीय अतिरिक्त आयुक्त होते, त्यात हेल्थ ऑफिसर होते. त्या समितीने सभागृहात चौकशी समितीचा अहवाल पुटअप केला आहे
आणि त्यात लिहिलं आहे की दोन्हीही कंपनीचे कंत्राट तात्काळ रद्द केले पाहिजे. माझी आपल्या मार्फत माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी आज हा कंत्राट रद्द करावा आणि मग चौकशी करावी, कारण 5 वर्षाचा कंत्राट 10 वर्षाचा होऊच शकत नाही. त्यामुळे माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की हे कंत्राट तात्काळ रद्द केलं पाहिजे. मान्य करोडो रुपयाचा फाईन आणि मुख्यमंत्र्यांचा आदेश, जर मुख्यमंत्र्यांचा आदेश कमिशनर ऐकत नसेल तर कसं होईल? मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे, पालकमंत्र्यांचा आदेश आहे, केंद्रीय मंत्र्यांचा आदेश आहे. माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जे प्रवीण दटके सभासदांनी सांगितलं ते आणि सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता आणि प्रवीण दटके सांगतायत की मुख्यमंत्र्यांनी तसे जर निर्देश दिले असतील तर अध्यक्ष महोदय नक्की हे कंत्राट रद्द करण्यात. चला चला प्रश्न क्रमांक 4.